हाय हॅलो नमस्कार. या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि इकडं आपण आलेलं आहे तुरीच्या रानात औषध मारायला. आता तिसरा खेप 15 दिवसातून एकदा मारायला लागलो आहे मी. आता एक शेवटचं खेप आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. कारण हे बघा आपलं तुरी तर आपण आता 3 वेळा औषध मारलं. 3 वेळा औषध मारून झालेलं आहे. कारण पाऊस नसल्यामुळं तुरीचं रान तसं आपलं पाहिजे होतं. आपण तेवढं मेहनत केलं आहे, तसं त्याला औषध पाणी सगळं खत सगळं केलेलं आहे. तेवढं पीक चांगलं आलेलं नाही आहे बघा. कुठंतरी असं एक हे झाडाला तुरीचं बी झालेलं आहे. असं बघा, फुलं सगळं गळून गेलेलं आहेत खाली. चला तुम्हाला दाखवतो बघा. असं बी असं झालेलं आहे. ते आपण इतकं मेहनत केलेलं आहे. 3 वेळा औषध आणि पेरताना खत टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित केलेलं आहे. खरं असं झालं आहे बघा तुरीचं रान. आपण जेवढं मेहनत केलं आहे तेवढं चांगलं पीक यायला पाहिजे होतं. खरं पावसानं दगा दिला आपल्याला. पाऊस हे पेरताना पाऊस होतं. जेव्हा पाऊस चांगलं झालं, पूर्ण एक महिना 1.5 महिना पाऊस चांगलं झालं, त्याला असं फुलं सुटून असं बी व्हायला लागतं. तेव्हा एक पाऊस व्हायला पाहिजे होतं दिवाळीला. तेव्हा पाऊस झालेला नाही. त्यामुळं तुरीचं रान झालेलं आहे. असं ते बघूनच मला नाराज झालेलं आहे सगळ्यांचं. त्याचा खर्च तर निघते का नाही असं वाटायला लागलं. तिकडे औषध पाणी शिल्लक आहे म्हणून बसलेलं आहे. आणि आमच्या ताई बसल्यात बघा. कसं काय बसला असं काय बसला असा जरा तुरी त्यांनी बघून का नाही मन नाराज झाले म्हणून असं बसले. असं आता पावसानं दिलंय काय, ते काय आपल्या हातात आहे. पाऊस आलेला नाही म्हणून तसं झालं. आमचं व्यवस्थित जरा असं का नाही फुलं त्यांनी सगळं झडलेलं आहेत म्हणून जरा बघून कसं तर वाटायला म्हणून बसले गप. असं दे, तेवढा तर खर्च तर निघायला पाहिजे. बास तेवढं काय करायचं. निघाल ते आपलं नशीब सारे. आता पावसानं दिलं. एक पाऊस व्हायला पाहिजे होतं. एक पाऊस पाहिजे होतं. पाऊस नाही पडलं म्हणून असं झालं बघा. चला आता शेवटचं आहे. झालंय, वाजले आता 2 वाजलेलं आहे. अजून जेवायचं आहे. झालंय, बॅरल मोकळं झालेलं आहे. पूर्ण एक बॅरल केलेलं होतं शेवट. आणि औषध कुठलं मारलेलं आहे, हे औषधचं बाटली वरदान हे मारलेलं आहे. आणि हे कसं आहे, मिलीवर आहेत हे डबी आहे. किती 40 मिली किती डबी घालायचं त्याने सांगितलं होतं. आम्ही घरातच होतो तेव्हाच औषध केलेलं आहे. अजून एक बाटली आहे. हे एक बाटली आहे त्याच्यासोबत. दोन्ही मिक्स करून एक बॅरल पाण्यामध्ये किती घातलेलं आहे माहीत नाही आहे. कारण आम्ही घरात होतो. चला, औषध मारून पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे घरला. आता वाजले 3:30 वाजलेलं आहे. आणि आता चाललेलं आहे आम्ही घरला. आणि इकडं बघा, हे पण आमचं ऊस आहे. ऊस आलेला आहे चांगलं बघा. ऊसातूनच चाललेलं आहे आम्ही. आता वाजले 4 वाजलेलं आहे. आम्ही आत्ता जेवून बसलेलं आहे बघा. तिकडनं आलो 3 वाजता. 3:30 वाजता येऊन हातपाय धुवून घेतलं आणि जेवून इकडं खुर्चीवर बसलेलं आहे. आराम बसले बघा. आता वाजले 4 आणि ऊन नाही, आभाळ भरलेलं आहे. पाऊस काय पडत नाही, नुसतं आभाळ भरून तेवढंच आहे. पाऊस काय नाही.
पाऊस नसल्यामुळं आपलं तुरी जरा डाऊन झालेला आहे. चला, आणि आता पाहुणे यायला लागलेत. पाहुणे नाही आपले म्हणजे कोण यायला आहे तुम्हालाच कळेल. कोण आलेला आहे बघा. आशिष आहे माझा मुलगा 2 नंबर, आणि ताई आणि सृष्टी, ताईची मुलगी सृष्टी आलेला आहेत. त्यांना अजून सुट्टी होती, सुट्टीला आले नव्हते त्यांनी. 2 दिवस आलेला आहे बघा. येताना काय काय घेऊन आलेलं आहे. दिवाळीचं फराळ, भाजी, टोमॅटो, सगळं पालेभाजी, फळीभाजी सगळं आणलेलं आहे. आता आलेलं आहे. काय काय आहे बघा. सगळं आहे. आता आम्ही खाल्लं नाही मग. हां, आपल्याला उशिरा आलाय फराळ. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. आणि भाजी बघा काय काय आणलेलं आहे. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.